नमस्कार मी हरिदास पवार। तर आपल्या चॅनलवर खूप दिवसांनी व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। आजचा व्हिडिओ आहे आपले कोल्ड जार असतात त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे। कस्टमरचे किंवा काही जणांचे असे म्हणणे आहे की तुम्ही या जारमध्ये पाणी गार कसे राहते, म्हणजे काय सिस्टीम आहे तुमच्याकडे, पाणी गार कसे काय राहते जारमध्ये, याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे। तर मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या जारचा लाईव्ह डेमो दाखवते। हे पाणी गार का राहते, याच्यात तुम्ही काय पण भरू शकता। चहात भरला तरी तो चहा गरमच राहणार, याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। माझ्या स्वतःच्या जारवर म्हणजे लाईव्ह तुम्हाला डेमो दाखवतो। नवीन असाल तर हरिदास पवार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तरी हा आहे डेमो म्हणजे आपला हे घेतलेलं आपण नवीन जार, या जारला घेऊन म्हणजे हे आहे ना 1 नंबरचे, ते आहे नवीन जार। या जारला घेऊन 1 महिना झाले कंप्लीट। 1 महिना जारला घेऊन हे जारचे कंपनी कूल प्लॅसची आहे, 1 नंबर ब्रँड कंपनी आहे। याची लाईफ सर्वसाधारण 1 वर्ष असते, परंतु व्यवस्थित नाही वापरलं ते काही 6 महिन्यात पण डॅमेज होऊ शकते। त्याला व्यवस्थित हाताळणे करणे म्हणजे व्यवस्थित त्याचा वापर करणे, तर त्या जारची लाईफ वाढू शकते। तर हे नवीन जार आहे, हे 2 नंबरचे जार आहे, हे पाहू शकता। हे आहे पनारा कंपनीचे, आपल्या कंपनीचं नाव जसं असेल पनारा। हे कूल प्लास्ट, हे कूल प्लास्टचे आहे आणि हे पनाराचे आहे। या पनाराच्या जारला घेऊन मला 5 वर्ष झाले। 1 नंबर क्वालिटी मला सुद्धा वाटली पनाराची, परंतु पनारा सध्या मार्केटला अवेलेबल नसल्यामुळे मला नाईला जाणं हे कूल प्लास्टचे जार घ्यावे लागले। हे कूल प्लास्ट आणि हे आहे पनारा। तर हे पनारा याच्याबरोबर एक कलर घेतला होता आम्ही, हा ब्लॅक आणि रेड कलरमध्ये, हे पनाराचा आहे। परंतु काय झाले, तर रेड आणि ब्लॅक जो कलर आहे त्यातलं रेड ब्लॅकला जारला प्रॉब्लेम यायला, म्हणजे जार असं उकलायला आलं। जार उकलायला म्हणजे हे पाहू शकता आपण, उकलेलं जार हे अशा पद्धतीचे उकलले आहे, म्हणजे फुटलेले आहे। हे म्हणजे उन्हात ठेवल्यामुळं असे डायरेक्ट डॅमेज होऊ शकते किंवा कुजते। याची काय मला दिक्कत आलेली नाही आजपर्यंत, परंतु हे प्रॉब्लेम आता बघा हाताळून तुमच्याचं प्लॅस्टिक म्हणजे एवढं खराब प्लॅस्टिक झालेलं हे बघा। तर आपल्या जारमध्ये सांगायचा भाग झाला, त्याच्या आतमध्ये काय नसते, एक थर्मास असते, एक प्लॅस्टिकचे कवर आहे त्याच्या आतमध्ये हे थर्मासात तुम्हाला काढून दाखवतो। हे थर्मास असते। त्याच्यामुळे हे काय झाले, तुम्ही यात चहा जरी भरला, ह्या जारमध्ये चहा जरी भरला तरी सुद्धा तो चहा गरम राहणार, व पाणी जरी भरले तरी पाणी गार राहणार। तुम्ही काय पण भरा, गार भरा किंवा नॉर्मल भरा किंवा गरम भरा, अशा पद्धतीने हे याच्या आतमध्ये पाणी चहा काय किंवा काही राहू शकते। अशा पद्धतीचे जार आहे। काय सिस्टीम अशी काही नाही, चहा प्यायचे थर्मास असतं ना तशा पद्धतीचे जार, आतमध्ये थर्मास असते आणि याच्यावरती असं प्लॅस्टिकचे कवर लावले असते। म्हणजे ब्लॅक पूर्ण डॅमेज झालेत, ब्लॅकचे कलर जेवढे आहेत ते ब्लॅक आणि रेडचे डॅमेज झालेत, पण ते ऑरेंज कलर आहे ना म्हणजे भगवा कलर, ते अजून 1 नंबर आहेत, 1 नंबर क्वालिटी आहे। याचा अजून काही प्रॉब्लेम नाही, याचा मला जरा प्रॉब्लेम आला आहे। आता आपण एक नवीन डेमो पीस मागवण्यासाठी आपण फुल प्लॅस्टिक जार मागवलेला आहे। तर बघूया याची लाईफ किती वर्ष आहे, व्यवस्थित वापरलं तर किती वर्ष राहते ते बघायला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने याच्या आतमधील भाग तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीने भाग याच्या आतमधील नवीन जारचे सेम असते, सेम काही प्रॉब्लेम नसते। अशा पद्धतीचे हे आपला नवीन स्टॉक आहे फुल प्लास्टिक जारचा, आणि हा आहे ओल्ड म्हणजे जुना स्टॉक आहे। यात आपले मिक्स कलर आहेत, ऑरेंज आहे, भगवा आहे, ब्लॅक आहे, ग्रीन आहे। तर हे पाहूया आपण, हे जार 50 जार मागवल्यात, बघूया याची लाईफ किती आहे ते पाहूया। ठीक आहे, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आवडला लाईक शेअर करा व हरिदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील आणखी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।